नमस्कार मित्रांनो, मी संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज आपण बघणार आहोत पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 43 2025 आणि 26चा. आजचा आपला पॅटर्न आहे सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपण अभ्यास करत आहोत स्टडी विथ द संदेश अकॅडमीमध्ये. आपल्या अकॅडमीचं मिशन आहे ॲट 2025ची पोलीस भरती, म्हणजे पोलीस भरती सक्सेस करायची आपल्याला 2025ची लेखी पेपर. तर पहिला प्रश्न, स्पायरोगायरा कोणत्या विभागात मोडतो? बायोफायटा, थॅलोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म. कशामध्ये मोडतो? थॅलोफायटा. ऑप्शन क्रमांक बी हे आपला ॲन्सर आहे. आता स्पायरोगायरामध्ये काय 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 सापडतं? खरे, मुळे, खोड, पाने नसून थॅलेस सदृश रचना असते. रचना असते. समजलं सगळ्यांना? पुढचा, मॉस, मार्चिंटो, अँथ्रोकोरिया अँड फनेरिया यांचा समावेश कोणत्या विभागात होतो? थॅलोफायटा, बायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म. कशामध्ये होतो? ऑप्शन क्रमांक बी बायोफायटा. म्हणजे या सगळ्या काय आहे? मॉस, मार्चिंटो या सगळ्या नॉन ओस्क्युलर वनस्पती आहे. नेचे ही वनस्पती कोणत्या विभागात मोडते? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म. कशामध्ये मोडते? टेरिडोफायटा. ऑप्शन क्रमांक सी. आता टेरिडोफायटा म्हणजे कशी? नेचे ही वनस्पती कशी आहे? बीजाऐवजी बीजाणूंनी प्रजनन करणारी वनस्पती आहे. काय आहे? बीजाऐवजी बीजाणूंनी प्रजनन करणारी वनस्पती. आता पाण्याचा उकळ बिंदू किती असतो? 273 केल्विन, 100 डिग्री सेल्सिअस, 373 केल्विन, 0 डिग्री सेल्सिअस. आता पाण्याचा उकळणारा बिंदू किती आहे? ऑप्शन क्रमांक बी 100 डिग्री सेल्सिअस. आता हा झाला सेल्सिअसमध्ये. केल्विनमध्ये कसा असतो? सॉरी, केल्विनमध्ये काढायचं असं तर डिग्री सेल्सिअस प्लस 273 केल्विन. म्हणजे किती येईल आपल्या? डिग्री सेल्सिअस किती आहे? 100 प्लस 273 इक्वल टू 373 केल्विन. हा पाण्याचा काय झाला? उकळ बिंदू किंवा उत्कलन बिंदू. म्हणजे बी आणि सी हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. बी अँड सी. पाण्याचा गोठण बिंदू केल्विन स्केलमध्ये किती असतो? आता तुम्हाला मागच्याच प्रश्नात सांगितलं की गोठण बिंदू आणि ते उत्कलन बिंदू किती असतो. तसंच आता ऑप्शन काय? 100 केल्विन, 0 केल्विन, 273 केल्विन, 373 केल्विन. तर डिग्री सेल्सिअस प्लस केल्विन. आता 0 डिग्री सेल्सिअस प्लस किती? 273 केल्विन. किती उत्तर आलं? 273. म्हणजे पाण्याचा गोठण बिंदू किती आहे? 273 केल्विन. ऑप्शन क्रमांक सी. 296 केल्विन म्हणजे किती डिग्री सेल्सिअस? ऑप्शन आहे 100 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस, 23 डिग्री सेल्सिअस, 32 डिग्री सेल्सिअस. आता आपला फॉर्म्युला, आता 296 केल्विन
मधून किती मायनस करायचे 273 केल्विन. आपले मग काय येणार डिग्री किती आहे ते येणार आहे डिग्री सेल्सिअस. 296 मायनस 273 किती आलं 3 आणि 2 3 आलं 7 9 7 गेले 2 0 म्हणजे किती उत्तर आलं 23 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. पित्तरस म्हणजे बाईल ज्यूस मानवी शरीरात कुठे स्रवतो स्वादुपिंड लाळग्रंथी यकृत पोट. पित्तरस कशात सापडतो यकृतामध्ये. ऑप्शन क्रमांक सी. जठराचा म्हणजे स्टमकचा आकार इंग्रजी वर्णमालेत कोणत्या अक्षरासारखा असतो एस जे यू एल कशासारखा असतो जे. ऑप्शन क्रमांक बी. चंद्रयान 4 अंतरावर कधी झेपावणार आहेत 2025 2026 2027 2028. कधी झेपावणार आहेत 2027 मध्ये टार्गेट आहे. ऑप्शन क्रमांक सी 2027. हे कोणत्या संघटनेने जाहीर केलेले आहे इस्रोने जाहीर केलेले आहे. चंद्रयान 4 मिशन 2027 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. यंदा डिसेंबरच्या अखेरपर्यंत भारतात कोणती चौथी हवाई संरक्षण प्रणाली मिळू शकत नाही. अग्नि मिसाईल ब्रह्मोस मिसाईल S-400 म्हणजे S-400 एअर डिफेन्स सिस्टम किंवा पृथ्वी मिसाईल. कोणती भेटणार नाही S-400. ऑप्शन क्रमांक सी. सुमेरियन साहित्यात हडदे संस्कृतीला कोणते नाव दिले मेसोपोटामिया मेलुआ हरप्पा सिंधू. कोणतं दिलेलं आहे मेलुआ. ऑप्शन क्रमांक बी. अगेट सौरभ हितमनीच्या पुढं क्वेश्चन मार्क पूर्ण करायचं आहे. हिरा माणिक मयूराशा नीलम काय. ऑप्शन क्रमांक सी मयूराशा. आता आगेट हा एक प्रकारचा रत्न आहे. त्याला सौरभ म्हणजे सौंदर्याचा संबंध केला आहे. त्याचप्रमाणे हरितमणी हा हिरव्या रंगाचा रत्न आहे. तर त्याचा संबंध त्याच्या प्रकारचे किंवा वैशिष्ट्यामधील त्यामुळे मौर्य क्षमा पण हिरव्या रंगाचा ते पण आहे. त्यामुळे आपला उत्तर क्रमांक सी येणार आहे. ओके. इंद्र पर्जन्यदेव सोम सूर्यदेव वनस्पतीचा देव अग्निदेव वायुदेव काय वनस्पतीचा देव. ऑप्शन क्रमांक बी. पहिली बौद्ध परिषद राजगृह दुसरी बौद्ध परिषद कोल्हापूर वैशाली नालंदा काशी. दुसरी बौद्ध परिषद कुठं भरली वैशालीला. ऑप्शन क्रमांक बी. IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक कोण होते संजू सॅमसन राहुल द्रविड स्टीव्ही स्मिथ. कोचचे नावे नाही आहे म्हणजे यापैकी नाही. कोण आहे राहुल द्रविड. ऑप्शन क्रमांक बी राहुल द्रविड हे होते. सूर्यनमस्कार हा भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त लष्करी सरावात केला जातो भूतान झालं ते भूतान नेपाळ पाकिस्तान श्रीलंका. कोणत्या देशात सूर्यनमस्कार हा युद्ध सराव केला जातो नेपाळमध्ये. नेपाळ प्लस वर्सेस भारत. संविधान दिवस कोणत्या रोजी साजरा केला जातो 15 ऑगस्ट 26 जानेवारी 26 नोव्हेंबर 2 ऑक्टोबर. कधी साजरा केला जातो 26 नोव्हेंबर.
ऑप्शन क्रमांक सी 26 नोव्हेंबर. ती डेट काय आहे? 1950 आहे. त्यामुळे दरवर्षी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला जातो. बचपन बचाओ या आंदोलनाचे संस्थापक कोण आहेत? कैलास सत्यार्थी, अण्णा हजारे, प्रेमचंद गांधी, मल्काजी. कोण आहे? कैलास सत्यार्थी. ऑप्शन क्रमांक ए. आता कैलास सत्यार्थी यांनी काय केलेलं आहे की बालकामगार आणि बाल हक्क संरक्षणासाठी चालवले गेलेले एक राष्ट्रीय अभियान आहे. तर ते त्या बाल हक्क आणि जागतिक मान्यता मिळण्यासाठी त्यांनी 2014 त्यांना नोबेल शांतता पारितोषिक पण मिळालेले होते. कैलास सत्यार्थींना नोबेल पारितोषिक कधी मिळालं? शांतता 2014. बाल हक्क आणि बाल कामगार या पार्श्वभूमीवर त्यांनी काम केलं, म्हणून त्याला काय दिलं? बचपन बचाओ. डेव्हिस कप हे कोणत्या खेळाशी संबंध आहे? क्रिकेट, हॉकी, टेनिस, फुटबॉल. कशाशी संबंधित आहे? टेनिस. ऑप्शन क्रमांक सी. एटीएमचा फुल फॉर्म काय? ऑटोमॅटेड ट्रान्सफर मशीन, ऑटोमॅटेड टेलर मशीन, ऑटोमॅटिक टेलर मशीन, ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शन मशीन. काय ते? ऑटोमॅटेड टेलर मशीन. आता सगळेच एटीएम यूज करतात, तर एटीएमचा फुल फॉर्म सगळ्यांना माहीत पाहिजे. ऑप्शन क्रमांक बी, ऑटोमॅटेड टेलर मशीन. पुढचा प्रश्न आहे, एनसीआरबीचा फुल फॉर्म काय? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, नॅशनल सिव्हिल राईट ब्युरो, नॅशनल क्राईम रजिस्ट्री बोर्ड, नॅशनल क्राईम रिसर्च ब्रांच. काय? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. ऑप्शन क्रमांक ए. कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 जारी केला? युनेस्को, युनायटेड नॅशनल, कॅटेड, IMF, वर्ल्ड बँक. युनायटेड नॅशनल कॉन्फरन्स ऑन ट्रेड डेव्हलपमेंट. ऑप्शन क्रमांक बी, UNCTAD. युनायटेड नॅशनल कॉन्फरन्स ऑन ट्रेड डेव्हलपमेंट. या संस्थेने जाहीर केला. वर इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट कोण जाहीर करतं? युनायटेड नॅशनल कॉन्फरन्स ऑफ ट्रेड डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न, भारताचे उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 3 वर्ष. किती वर्षासाठी निवडला जातो? 5 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी. आता उपराष्ट्रपती ही चर्चेत का म्हणून आहे? जगदीप धनखड यांनी काय केला? राजीनामा दिलाय. तर उपराष्ट्रपतीवरून किती प्रश्न तयार होईल? उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ, उपराष्ट्रपती प्लस अजून कोणतं पद भूषवतो ते. पुढचा, उपराष्ट्रपती संविधानात कोणत्या कलमात येतो? ते. परत उपराष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया. या पॉईंटवर प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे आपल्याला उपराष्ट्रपती हा पण पॉईंट आपल्याला ओके करणं गरजेचं आहे. समजलं? आता या उपराष्ट्रपतीबद्दल सगळे लेक्चर संपल्यावर हा पॉईंट क्लिअर करतील. ओके, चला पुढचा प्रश्न.
एमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण? आर डी बर्मन, पंडित रविशंकर, लता मंगेशकर, ए आर रहमान. कोण आहे? पंडित रविशंकर. ऑप्शन क्रमांक बी. मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी, 1 मार्च, 21 फेब्रुवारी, 15 ऑगस्ट. मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक ए 27 फेब्रुवारी. ओके, अशा प्रकारे आपण 25 पैकी 25 मार्काचा पेपर सॉल्व केलेला आहे. तुम्हाला किती मार्क मिळाले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.